कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती माहेरच्या नवीन व्हिडिओत करतो मनापासून स्वागत। सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट, मोदी सरकारने घेतला निर्णय जबरदस्त, ज्याच्यामुळे खाद्यतेलाचे बाजारभाव झाले प्रचंड स्वस्त। पण प्रश्न उद्भवतो की मोदी सरकारने असा कोणता निर्णय घेतला की ज्याच्यामुळे खाद्यतेलाच्या बाजारभावात दिसायला लागली प्रचंड घसरण। आणि जर खाद्यतेलाच्या बाजारभावात अशाच पद्धतीने प्रचंड घसरण दिसायला लागली तर भविष्यात याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम, जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर, तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा। जिथं आवडेल तिथं लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। सर्वजण व्हिडिओला लाईक करतात आणि शेअर सुद्धा करतात, पण सबस्क्राईब का विसरतात माहीत नाही, म्हणून चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्या येणारा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत। सर्वांसाठी सध्याचा जो महत्त्वाचा व्हिडिओ, सध्याची महत्त्वाची अपडेट, मोदी सरकारने घेतला निर्णय जबरदस्त, ज्याच्यामुळे खाद्यतेलाचे बाजारभाव होणार इथून पुढे प्रचंड स्वस्त। पण इथं प्रश्न उद्भवतो की मोदी सरकारने असा कोणता निर्णय घेतला की ज्याच्यामुळे इथून पुढे खाद्यतेलाचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात स्वस्त होणार। या जर महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायच आपणास विनंती। तर नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की बाहेरील देशातून जे कच्चं खाद्यतेल आयात केलं जात होतं त्याच्यावरती जे आयात शुल्क लादण्यात आलं होतं, ज्याला सीमा शुल्क म्हटलं जाते, त्याच्यात 10% कपात करण्यात आली। याच्यामुळे तुम्हाला सांगतो काय होतं, याच्यामुळे आपल्याला इथून पुढे खाद्यतेलाचे बाजारभाव किरकोळ बाजारामध्ये जवळपास 13 ते 14 रुपये प्रति किलोनं स्वस्त होताना दिसतील। तर याच्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार। पण शेतकऱ्याचं काय, कारण जो सोयाबीन उत्पादक शेतकरी तो विचार करतो की जर 13 ते 14 रुपये प्रति किलोनं या ठिकाणी खाद्यतेलाचे बाजारभाव उतरले तर सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव 4000च्या आसपास आहे तो भविष्यात 3500 पर्यंत येईल। तर हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो की याचा खाद्यतेलाच्या बाजारावरती कसा परिणाम होणार आणि याचा पर्यायानं सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम। सर्वांसाठी सध्याची एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्या जर बघितलं तर सोयाबीन पेरणीची वेळ आहे। अशा परिस्थितीमध्ये जे सामान्य कास्तकार बांधव यांच्याकडे सोयाबीनचा शिल्लक साठा जवळपास सध्या नसल्याजवळ। याच्यामुळे मोदी सरकारने हा विचार केला की भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, त्यामुळे खास करून जर विचार केला तर मुंबईची महानगरपालिका, मग मुंबईमध्ये तर काही शेती नाही आणि बिहारमध्ये विचार केला तर इथं काही सोयाबीन शेती नाही। अशा पद्धतीत जर खाद्यतेलाचे बाजारभाव कमी झाले तर या ठिकाणी सरकारला याचा भविष्यात 100% फायदा होणार। याच्यामुळे बिहारच्या निवडणुका अलगद निघून जाणार आणि आजपर्यंत कधीही न जिंकलेली जी मुंबईची महानगरपालिका आहे ती सुद्धा ताब्यात येऊ शकते। आता इथं सरकारनं हा निर्णय घेतला त्यांच्या फायद्यासाठी अत्यंत जबरदस्त आहे। याच्यामुळे सामान्य ग्राहकांचा सुद्धा 100% फायदा होणार। पण जे कास्तकार बांधव की जे सोयाबीनची शेती करतात त्यांचं काय तर लक्षात घ्या, याचा परिणाम तुम्हाला सध्या सोयाबीनच्या दरावरती दिसेल। याच्यामुळे 200 रुपयापर्यंत भाव घसरतील सुद्धा, परंतु सरकारला माहिती आहे की सध्या ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे त्यांची संख्या फक्त 1-2% असू शकते, म्हणजे याचा खूप मोठा परिणाम होणार नाही। सरकारचा विचार आहे की दिवाळी झाली की पुन्हा एकदा काय करायचं, मग या ठिकाणी आयात शुल्क वाढवायचे, ज्याच्यामुळे पुन्हा बाजारभाव स्थिर व्हायला मदत होईल। याच्यामुळे हा जो निर्णय तो तात्कालिक आहे, याचा परिणाम फक्त 2-3 महिन्यापुरता आहे। याच्यानंतर आपण जर बघितलं तर दिवाळीनंतरच्या सोयाबीनच्या दरावर याचा कसल्याही प्रकारचा परिणाम होताना दिसणार नाही। कसल्याही प्रकारची चिंता आपण या ठिकाणी बाळगू नका। भविष्यात मग जे सोयाबीनचे दर आहेत हे कशा पद्धतीने राहतील याबद्दल अधिक वाचून माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्या येणारा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, शेती मित्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मी मनापासून। पुन्हा एकदा खूप खूप आभार।